चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। म्हणजे एवढं आमचं परिस्थिती खराब आहे ना, काय किती आमदार येऊन आश्वासना देऊन गेलं। मग इथले आमदार कोण आहेत आता? इथले आमदार आमचे दौलत दरोडा आहे आणि किती वेळा त्यांना हा सांगितलं का इथली जी आमची परिस्थिती आहे गाववाल्यांची, का जेव्हा पाऊस जर पूर्ण या भरला तर पोरांची पण शाळा या ठिकाणी थांबते, कारण शिक्षण तर घेणं या गरजेचंच होते। तेव्हा जर एखादा आमच्याकडे आता 5 दिवसापुरती एक लेडीज डिलिव्हरीचा पेशंट तिथून येताना डोलीत घेऊन या ठिकाणी रोड परत यावं लागलं, तर गाडीवाला पण सुद्धा या ठिकाणी घुसत नाही, तर इथलाच गाडीवाला असला तोच येतो। तर अशी आमची परिस्थिती आहे। असा सरकारका मागणं आहे का या ठिकाणी पूल या झाला पाहिजे, कारण प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला दाखवला का अशी परिस्थिती आमची आहे। या ठिकाणी त्यांचा अधिकारीचा आज परत चेक करायला नाही आला का इथल्या गाववाल्यांची काय परिस्थिती आहे। किती आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण सुद्धा आम्ही किती वेळा ठराव दिलं, सांगितलं का अशी आमची परिस्थिती आहे, अजून परत कोणी या ठिकाणी काहीच पुढं मागणी केलीच नाही। आश्वासन द्यायचं आम्ही पुढं पाठवलेलं आहे, पण आज परत काहीच या ठिकाणी झालेलं नाही। गावात जायला रस्ता आहे का? गावात जायला काहीच रस्ताच नाही आहे। हे 2 डोंगरपाडा आणि टोकरेपाडा या ठिकाणी तर रस्ताच नाही आहे। किती दोन्ही गावाची वस्ती आहे? जवळजवळ 30 घरांची वस्ती आहे, 15 घरं आहेत यासाठी। हो, इथे अशी परिस्थिती आहे का एवढा पाऊस झाला ना का असा रस्ता तर राहतच नाही, पण हा लाकडाचा पूल आहे ना हा पण पाण्यामध्ये निघून जातो। आणि इथे म्हणजे असा रस्ता होतो का इथे जायला कोणतीच सुविधा होत नाही, का मोठ्या माणसाला तर जायला तर जमतच नाही, लहान मुलाचं जमतच नाही, पण मोठ्यांना पण जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे। काही गावांना एवढे रस्ते झालेत। आता आमचा गरेलपाडा म्हणून एक गाव आहे, खूप जंगलामध्ये आहे, तिथे डांबरीकरण रस्ता झालेला आहे, लाईटीची सोय झालेली आहे, सगळ्याच सुविधा तिथे झालेल्या आहेत, सोलर बसवलेला आहे। आणि इथे आमचे या आपल्या चंदवलीचा हा डोंगरपाडा म्हणजे लास्सापाडा इथे आहे। अरे या गावामध्ये गावापासून रस्ता नाही आहे, तर या पाड्यापासून असे 4-5 पाड्या आहेत, त्या पाड्यांना रस्तेच नाही आहेत। आणि इथे तर अशी परिस्थिती आहे का जरी पूल एखादा जर टाकून दिला असता किंवा एखाद्या मोठ्या मोऱ्या जरी टाकून दिल्या असत्या तरी पण काहीतरी आमच्या माणसांचं किंवा आमच्या मुलांचं शिक्षणासाठी किंवा आमच्या येण्या जाण्यासाठी किंवा काही धान्य किंवा कोणतं सामान आणायचं असेल ते नेण्यासाठी तरी मदत झाली असती। पण इथे अशी परिस्थिती झाली आहे काय, ग्रामपंचायतमध्ये आम्ही तक्रार मांडली, पंचायत समितीमध्ये तक्रार मांडली, पण कोणीच यायला इथे तयार नाही आणि बघायलासुद्धा तयार नाही ना। जेव्हा इलेक्शन आला तेव्हा आमची मतं त्यांना होत्याच काय, तुमची मतं आम्हाला पाहिजेत, तेव्हा आमची त्यांना आठवण येते। आणि जेव्हा परिस्थिती अशी येते का आमचा रस्ता नसतो आम्हाला, तेव्हा त्यांना कोणत्याच गोष्टीची आठवण येत नाही। मग त्यांना असं वाटावं का खरोखर ही व्हिडिओ बघून त्यांना समजावं का यांना खरोखर रस्ता द्यावा, यांना फारच गरज आहे। आणि इथे त्यांना आमच्यासाठी एक पूल तरी व्हायला पाहिजे। अंगणवाडीची मुलं लहान शाळेत आता इथूनची 2 किलोमीटर असेल अंगणवाडी, तिथे मुलं इथून नाला उतरून मुलं अंगणवाडीत जातात। जर 4-5 दिवस जर पाऊस पडला तर 4-5 दिवस पोरं आमची घरी असतात। पोरांना जर आहार जर नसेल भेटत मग पुरं उपस्थित होणार नाही का? होणारच ना। मग ते पोरांची काहीतरी सुविधा करून दिली पाहिजे सरकारने। हे मान्यता जरा घेऊन ना ते बघून परिस्थिती घेऊन ना ते सांगला पाहिजे का हो हे गावाला अशी अडचण आहे तर ते देवा मुलांसाठी तरी द्या। पण इथले लोकप्रतिनिधी कोणी येत नाही का इथे? इथे कोणच नाही येत, म्हणजे आमदार साहेब नाही येत, कोणच नाही येत इकडे। निवडणुकाला येतात, निवडणुकाला त्यांना घरादारा सगळी दिसतात, पण असे परिस्थिती जर आली याची पावसाळ्याची परिस्थिती आली तर इकडं कोणीच नाही येऊन बघत नाही। समजा एखादा महिला आजारी पडली मग तिला न्यायचं, महिला आजारी पडली तर तिथूनची डोली बांधून मेन रस्त्यावर नेऊन ठेवायची, ते पण गाडीवालं बाहेरचं तर येत नाही, गावाचं असलं तर येतील, नाही तर मग बाहेरचं तर येणारच नाही, ते लगेच विचारतात रस्ता आहे का नाही असं।
काय नाव तुमचं? सुनीता अनंता खरपडे. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.